नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठाचे पारायण किंवा एक पारायण कसे करावे या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर पारायण काळात काय अडचण आली तर पारायण कसे पूर्ण करावे, उद्यापन कसे करावे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 19 मार्च 2026 या दिवशी आहे गुढीपाडवा. याच दिवशी होते आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे. नवरात्र म्हटले की आपल्याला कुलदेवीची, कुलस्वामिनीचा मान सन्मान, कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आणि कुलदेवीसाठी घटस्थापना करणे किंवा अखंड दिवा प्रज्वलित करणे. बघा, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जे देवी तत्व असतं ते हजारो लाखो पटीने या पृथ्वीवरती असतं. त्यामुळे जीही आपण काही सेवा करू त्याचे फळ जे आहे ते आपल्याला त्वरित मिळत असतं. आणि तुम्ही सर्व काही सेवा करताय पण तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही सेवेचं फळ किंवा हवा तसं रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. किंवा बऱ्याच वेळेला घरामध्ये भांडणं, तंटे होणं, मुलांचं जॉब न टिकणं, मुलांना जॉब न मिळणे, संतानप्राप्ती न होणे, मुलीचे विवाह न होणे, स्वतःचं घर न होणे, घरामध्ये धनधान्य बरकत न दिसणे, अशा बऱ्याच ज्या सांसारिक अडचणी असतात त्यासाठी तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये वर्षभर जी सेवा कुलस्वामिनीची आपल्याकडून झाली नाही किंवा कुलस्वामिनीचा मानसन्मान आपल्याकडून झाला नाही, तर त्या सगळ्या गोष्टी या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही करा. आणि बघा, तुमची जी सगळी अडलेली कामं आहेत ती आपोआप पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या कुलस्वामिनीची कृपा जी आहे ती तुमच्या कुटुंबावर, घरावर कायम आणि वर्षभर राहील. आता कुलस्वामिनीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, कोणतीही कुलस्वामिनी असू द्या, आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होते. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर 14 वेळा आपण केला तर यामुळे आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळतं. एरवी बघा, नवचंडी करायचं म्हटलं तर आपल्याला 50,000 ते 60,000 रुपये खर्च येतो. तो बऱ्याच वेळेला आपल्याला परवडतही नाही किंवा तो करणे शक्यही होत नाही. तर अशा वेळेला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जे आहेत ते आवर्जून करा. महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी कोणीही हे पाठ करू शकतात. यासाठी कोणतेही बंधन नाही आहे. घरातील एका व्यक्तीने जरी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये केलं तर त्याचाच फायदा जो आहे, याचं पुण्यफळ जे आहे ते घरातील सर्व सदस्यांना मिळणार आहे. आणि त्यामुळे आवर्जून प्रयत्न करा की दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये करावेत. आता दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ कोणता वाचावा? बघा, बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जो ग्रंथ मिळतो तो तुम्ही वाचला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे केंद्रातील दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तो वाचला तरीसुद्धा चालतो. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीची पहिली माळ गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता. तुमच्याकडे जर घटस्थापना वगैरे असेल तर गुढीपाडव्याला पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असतो, गुढी उभा करायची असते, तर या दिवशी 2 पाठ करणे शक्य नाही तर तुम्ही एक पाठ करू शकता. पहिल्या माळेला 1 पाठ, दुसऱ्या माळेला 2 पाठ, तिसऱ्या माळेला 2 पाठ, चौथ्या माळेला 2 पाठ, 5व्या माळेला 2 पाठ, 6व्या माळेला 1 पाठ, 7व्या माळेला 1 पाठ आणि 8व्या माळेला 1 पाठ व 9व्या माळेला 1 पाठ. असे जर तुम्ही पाठ केले तर तुमचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये होऊन जातील. आता जे मी तुम्हाला सांगितलं 2-1 2-1 तर तुम्ही असं म्हणून नाही तर तुम्ही पहिल्या दिवशी 2 वाचले तरीसुद्धा चालतील. नंतर तुम्हाला परत एका दिवशी 1च सांगितलं आहे तर त्या दिवशी तुम्ही 1 वाचलं तरी चालेल. कधी तुम्ही 3 वाचले, तुमच्याकडे वेळ आहे, कधी एकदाच वाचलं तरीसुद्धा चालेल. आपल्याला काय आहे की 9व्या माळेला म्हणजे 27 मार्चला तुमचा 1 पाठ राहिलेला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही तुमचा पाठ करायचा आणि मग या 14 पाठाची समाप्ती जी आहे, उद्यापन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही 14 पाठ जे आहेत ते करून घेऊ शकता. आता तुम्हाला या नवरात्रीमध्ये 14 पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज 1 पाठ या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता. रोज 1 पाठ तुम्हाला शक्य नसेल तर या 9 दिवसामध्ये 1 पाठ करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. आता या 9 दिवसामध्ये जर तुम्हाला 1च पाठ करायचा असेल तर दुर्गा सप्तशतीसाठी एकूण 13 अध्याय आहेत.
तर तुम्ही काय करू शकता, पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचू शकता, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय, तिसऱ्या दिवशी 2 अध्याय, चौथ्या दिवशी 2, 5व्या दिवशी 2, त्यानंतर 6व्या दिवशी 1, 7व्या दिवशी 1, 8व्या दिवशी 1 आणि 9व्या दिवशी 1. या पद्धतीने 9 दिवसामध्ये तुम्ही 13 अध्याय जे आहेत ते पूर्ण करू शकता. म्हणजे 9 दिवसामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होईल, म्हणजेच एक पुस्तक पूर्ण होईल आणि तो पूर्ण होऊ शकतो. आता दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही घटस्थापना केली असेल तर तिथे बसून तुम्हाला प्रथम संकल्प करायचा आहे. तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवासमोर बसून तुम्ही संकल्प करू शकता. तुम्ही जर अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर अखंड दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प कसा करावा, उजव्या हातावर तळहातावर पाणी घ्या, नंतर त्यामध्ये हळदी कुंकू व अक्षदा फुलं टाका व त्या संकल्पामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात आणि तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. तुमचं नाव तुमच्या गोत्रासहित, ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप हा गोत्राचं नावाचा उल्लेख करायचा. त्यानंतर संकल्पामध्ये तुम्ही जेवढे पाठ सांगितले आहेत, बोलले आहेत, त्यानुसार तुम्ही तेवढे पाठ जे आहेत ते करायचे आहेत. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हे पाठ करत असताना किंवा पाठ जरी करत नसाल तरी नवरात्री असल्या कारणाने तुम्हाला ब्रह्मचर्य 9 दिवस पालन करायचं आहे. 9 दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आहे, नॉनव्हेज खायचं सुद्धा नाही आहे. 9 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे. 9 दिवस घराला कुलूप लावून कुठे बाहेर गावाला जायचं नाही आहे. वेळेच्या बाहेर जाऊ नका. म्हणजेच तुम्ही ऑफिसला वगैरे जाता तर घरी सकाळी कुलूप लावतो, संध्याकाळी आपण घरी येतो असं चालतं, पण 24 तास 2-2 दिवस घराबाहेर जातोय असं मात्र करू नका. कारण या 9 दिवसामध्ये देवीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वास असतो. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आसन एकच ठेवा, 9 दिवस जागा एकच ठेवा. 9 दिवस तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता. उपवास नसेल तर कांदा लसूण विरहित, कांदा लसूण न टाकता जे काही सात्विक जेवण असतं, वरण भात भाजी पोळी, ते तुम्ही खाऊ शकता. तुम्ही 2 वेळा जसं नॉर्मल जेवण जेवता तसं जेवू शकता. यासाठी उपवासच धरावा असं काही नाही आहे. आणि सकाळी जेवणाच्या अगोदर वाचावं का, तर बघा, जेवणाच्या अगोदर वाचलं तर अतिशय उत्तम, पण जेवणाच्या अगोदर वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1-1.5 तास थांबा आणि नंतर तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालेल. असं जेवण झालं की हात धुतला आणि लगेचच वाचायला बसलो असं मात्र करू नका. 1-1.5 तास थांबा आणि अन्नपचन होऊ द्या आणि नंतर तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालेल. दुर्गा सप्तशतीचा पाठ सकाळी केला तर अतिशय उत्तम, पण सकाळी शक्य नाही झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पाठ करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजेच काय, एक वेळा आपण जेव्हा पाठ करायला बसलो तेव्हा एका जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता, मध्येच कोणाशी न बोलता पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत पठण करणं याला म्हटलं जातं. दुर्गा सप्तशतीचे एक पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचे एक पारायण. आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल, रोज एक अध्याय वाचायचा असेल किंवा 2 अध्याय वाचायचे असतील, जे काही तुम्हाला सेवा करायची असेल तर सुरुवातीला एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्ण मंत्र म्हणायचा आहे कुलदेवीचा. त्यानंतर तुम्ही ग्रंथ उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, प्रार्थना म्हणायची आहे, जी तुम्हाला त्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्या 2ऱ्या पानावर दिसून येईल. प्रार्थना म्हटल्यावर तुम्ही देवीची 100 नावे वाचायची आहेत किंवा दुर्गा अष्टोत्तर नामावली ही वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला वाचायची आहे देवी कवच, त्यानंतर अर्गला स्तोत्र, त्यानंतर तंत्रोक्त रात्री स्तोत्र आणि त्यानंतर देवी अथर्वशीर्षम हे पठण करायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पहिल्या दिवशी सगळे स्तोत्र वाचायचं आणि अध्यायाला सुरुवात करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण डायरेक्ट अध्याय घेतले तरीसुद्धा चालू शकतो. सप्तशती पाठ करत असताना सुरुवातीला ग्रंथाला हळदी कुंकू, नंतर अध्यायाला नमस्कार करायचा, त्यानंतर पूर्ण 1 ते 13 अध्याय वाचा, त्यानंतर क्षमा प्रार्थना शेवटी दिलेली असते ती वाचा, नंतर ग्रंथाला नमस्कार करायचा, त्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही काहीतरी दूध, एखादं फळ असेल ते ठेवा. या पद्धतीने आपल्याला रोज सेवा करायची आहे. आता उद्यापन जे आहे तर यंदा नवरात्र जे आहे ते 9 दिवसाचे आहे. 27 मार्चला नवरात्र संपत आहे, तर 27 तारखेला आपल्याला या दुर्गा सप्तशतीचे तुम्ही जे पाठ केले असतील तर त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं, शेवटचा जो पाठ असेल या दिवशी 1-2 जे काही तुमचं राहिलेलं असतील किंवा तुम्ही अध्याय वाचता तर
ते जे काही अध्याय वाचायचे राहिलेले असतील तर ते वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ग्रंथाची पूजा वगैरे करायची आणि या दिवशी हवन करायचं आहे आणि या दिवशी कुलदेवीचा मानसन्मानही करायचा असतो. म्हणजे पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असतो तर तो करायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आरती वगैरे आपल्याला सगळं करून हवन करायचं आहे. या पद्धतीने हे उद्यापन आणि या दिवशी पूर्णाचे दिवेसुद्धा बनवले जातात. तर या दिवशी घटाची आरती दिव्याने घटाची आरती केली जाते. हे सगळं पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने त्याचं उद्यापन जे आहे ते केलं जातं. आता तुमच्याकडे घटस्थापना नसेल, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकता. याचा नैवेद्य ग्रंथाला आपल्या कुलस्वामिनीला देवघरामध्ये दाखवू शकता आणि त्यानंतर आरती वगैरे करून तुम्ही छोटंसं हवन घराच्या घरी केलं तरीसुद्धा चालेल. तर ही आहे आपली दुर्गा सप्तशती पाठाची या 9 दिवसामध्ये आपण जे पाठ केले त्याचे उद्यापनाची संपूर्ण माहिती. आता थोडक्यात राहिलेलं काही नियम पाहूयात. कोणीही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकतं. फक्त त्यासाठी 2च गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे आपली देवीवर असणारी मनोभावी श्रद्धा आणि दुसरी म्हणजे पारायणामध्ये जेव्हा आपण त्या ग्रंथाचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनाची असणारी एकाग्रता. नियम 2. आता यामध्ये महिला, पुरुष, कुमारिक, विधवा, सवाशीण, गरोदर महिला असा कोणताही भेद नाही आहे. कोणीही हे पारायण करू शकता. मात्र महिलांनी पारायण करताना साडी नेसायची आहे. भलेही तुम्ही कुमारिका असाल, तुमचे पती हयात नसतील किंवा तुम्ही सवाशीण असाल, कोणत्याही प्रकारची महिला तुम्ही असाल तरी पण पारायण करताना तुम्हाला ड्रेस न घालता साडीच नेसायची आहे आणि फक्त पारायणपुरती घातली तरीही चालेल. तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसला तरी पण चालेल, पण शक्यतो व्रतवैकल्य करताना जास्तीत जास्त करून आपण लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी या रंगांना जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे या रंगाची साडी असेल तर चांगलंच. त्याप्रमाणे लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या मात्र आवर्जून घाला. त्याचबरोबर आपल्या कपाळी हळदी कुंकू हे असावंच. ज्याचे पती हयात नाहीत अशा महिलांनी आपण ब्रह्मचारी असं त्यांना म्हणतो, तर मग तुम्ही हळद, चंदन किंवा गंधगोळी याचा वापर तुमच्या कपाळावर गंध लावण्यासाठी म्हणून देखील नक्की करू शकता. यामध्ये जे पुरुष असतील त्यांनी सुद्धा पाठ करताना अगदी स्वच्छ कपडे परिधान करावे, डोक्यावरती टोपी किंवा रुमाल अवश्य ठेवावा आणि स्त्रियांनी मोकळे केस अजिबात ठेवू नये. नियम 3. पारायण करण्यापैकी जर कोणी खूप वयोवृद्ध असेल किंवा खाली मांडी घालून बसून पारायण करणे शक्य नसेल किंवा कुणाला काही शारीरिक व्याधी असतील, समस्या असतील तरी पण खाली बसणं आता शक्य होत नाही, तर मग तुम्हाला या पद्धतीने बसून किंवा जसं बसून पारायण करणं शक्य होतं त्यानुसार तुम्ही करू शकता. नियम 4. तुम्ही पहिल्या दिवशी जी वेळ पारायण करण्याची निवडली तीच सर्व दिवशी निवडावी. म्हणजे तीच सर्व दिवशी तुम्ही पाळावी. म्हणजे आज पारायण सकाळी 8ला केलं असेल तर उद्याही सकाळी 8 वाजता पारायणाला बसावे. नियम 5. या पारायण काळामध्ये परान्न खायचं नाही आहे. म्हणजे कोणाच्याही घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे, बाहेरचं खायचं नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या घरी जे काही अन्नपदार्थ बनवले जातात तेच खाऊनच मग हे पारायण करायचं आहे. नियम 6. पारायण काळामध्ये तुम्हाला शुद्ध मनाने राहायचं आहे. जमिनीवर झोपायचं आहे, म्हणजे गादीवर झोपायचं नाही आहे. ब्रह्मचर्य पाळायचं आहे. वाचन काळामध्ये पाणी वगैरे पिऊ वाटलं तर आवश्यक पाणी प्यायचं. त्यासाठी साईडला तुम्ही एखादा ग्लास किंवा तांब्या भरून आवर्जून ठेवा, जेणेकरून तसं वाटलं काही की पाणी प्यायचं आहे तर अवश्य लगेच पिऊ शकता. नियम 7. 9व्या दिवशी तुम्ही एकदा फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र आवर्जून वाचायचं आहे आणि देवीच्या नावाने आणि किंवा आपल्या या दुर्गा सप्तशतीच्या सांगतेच्या नावाने होम हवन करायचं आहे. जेणेकरून होम हवन करण्याचा जो उद्देश काय असतो तो माहिती आहे का, की आपल्याकडून समजा पारायण करताना काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील, आपण क्षमा मागून एक आहुती आपण होम हवन करताना द्यावी किंवा मग आपल्या घरामध्ये समजा काही निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा आता या नवरात्रीच्या सांगतेच्या निमित्ताने ती निघून जाते. नियम 8. पारायण काळामध्ये काही अडचण आल्या, समजा तुमचे काही अध्याय वाचून झाले किंवा काही ठराविक पाठ करून झाले आणि मध्येच काही सुतक वगैरे आलं, या गोष्टी काही सांगून येत नाहीत. मग या गोष्टी घडल्या, जसं की कोणी वारलं, मासिक पाळी वगैरे, तर पारायण थांबवून घ्या आणि जेव्हा सुतक संपेल, मासिक पाळी संपेल, त्यानंतर मग तुम्ही पुन्हा पारायण करू शकता. राहिलेलं पारायण किंवा तुम्हाला त्यानंतर जसं वाटेल की आपण पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी तर आवश्यक तसंही तुम्ही करू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून दुर्गा सप्तशती पाठ कसा वाचावा, त्याचे उद्यापन कसं करावं, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.